चिंता कसली आणि कशासाठी भासते हे पाहता आलं पाहिजे. तुला माहीत आहे, तू दिलेलं 100% योग्य आहे. तू कधीच कोणाचं त्याला इच्छा नसताना हिसकावून घेतलेलं नाहीस. त्यामुळे जी विचाराची परिक्रमा उलटी मारत आहेस ना, त्या परिक्रमामध्ये नको त्या गोष्टींना आत थारा देऊ नकोस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिंता करून समोर असलेल्या गोष्टी बदलणार नाहीत. त्यामुळे प्रथम चिंता करणे आणि काळजी करणे सोडून दे. नेहमी फक्त एकच नियम स्वतःला लाव. कधी काही चुकलं असेल आणि कुणी तुला दुखवलं असेल, कुणी तुझा फायदा घेत असेल, तर त्या नकारात्मक गोष्टी स्वतःवरती हवी करून देऊ नकोस. जर त्या गोष्टींना प्राधान्य देत बसलास तर तू जे काही आत्तापर्यंत चांगलं दिलं आहेस ना, ते एका पडद्याखाली लपून जाईल. इतर कोणी पाहिलं नाही, तुझं मन तरी काही हरकत नाही. पण तू जे काही चांगलं केलं आहेस ना, ते तुला तुझ्या स्वच्छ डोळ्यांनी पाहता आलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ.